ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडवण्यास शिष्टमंडळाला अपयश आलंय। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाकेंच्या वडीगोद्री इथल्या उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हाके आपल्या मागणीवर ठाम असल्यानं सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा माघारी परतलंय आणि या शिष्टमंडळात संदीपान भुमरे, भागवत कराड, अतुल सावे यांचा समावेश होता। या शिष्टमंडळानं हाकेंशी चर्चा केली आणि त्यांना उपोषण सोडून मुंबईला चर्चेसाठी चलण्याचा आग्रह केलाय। मात्र जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्याचं आश्वासन सरकार देणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा हाकेंनी दिला। पाणी कालपासून आम्ही पाणी बंद केलेलं होतं, पण आम्हाला एक दिवसामध्ये शासनाने लेखी द्यावं पाणी घ्यायची। आम्ही उपोषणाचा विचार करू। आम्हाला शासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही।